मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीमध्ये आणखी घट झालेली आहे। गेल्या 7 महिन्यांमध्ये ठेवीमध्ये 1000 कोटींची घट झाली आहे। 2-3 वर्षांमध्ये ठेवी 10,000 कोटींनी कमी झाल्यात। शहरातील पायाभूत सुविधांसाठी मुदत ठेवीतील पैशांचा वापर केला जातो। एकेकाळी 90,000 कोटींच्या पुढे गेलेल्या मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आता तब्बल 80,000 कोटींवर आलेल्या आहेत। मुदत ठेवींचा वापर मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी केला जात असून गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये मुदत ठेवी कमी होऊ लागलेल्या आहेत। प्रशासनाने 4 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सादर केला आणि त्यावेळी पालिकेच्या मुदत ठेवी 81,000 कोटींवर होत्या। गेल्या 7 महिन्यांमध्ये त्या 80,000 कोटींवर आलेल्या आहेत। महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदत ठेवी सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये गुंतवण्यात आलेल्या आहेत। त्या मुदत ठेवीवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो। पालिकेच्या मुदत ठेवीमधूनच आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यात येतात। तसंच विविध विकास कामांसाठी कंत्राटदाराकडून घेतलेल्या अनामत रकमांचा या ठेवीमध्ये समावेश असतो।